या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर काल जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये भाजपाने बिनविरोधपदी अविनाश गलांडे यांची निवड केलेली आहे। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी गलांडेजी माझ्यासोबत आहेत। खूप संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे, तिसऱ्यांदा तुम्ही तुमच्या मालगाव गटातून निवडून गेलात आणि थेट अध्यक्ष झालात, काय प्रतिक्रिया आहे पहिली? सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी माझी जी काही काल बिनविरोध निवडणूक पार पडलीत, तर यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, भागवतजी कराड साहेब आणि ही निवडणूक अगदी अंतिम क्षणाला ज्यांनी फिरवलीत असे आदरणीय गंगापूर रत्नापूर तालुक्याचे आमदार प्रशांत भाऊ बंबसाहेब, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार सतीशजी चव्हाण साहेब आणि मी या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावं म्हणून गेल्या 15 दिवसापासून ज्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत, खऱ्या अर्थानं स्वर्गीय लोकनेते माजी आमदार आर्य वाणी साहेब यांच्या निवासस्थानी आपण आता या ठिकाणी उपस्थित आहेत। वाणी साहेब गेल्यानंतर आमच्यासारख्या छोट्याच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर कोण हात ठेवील असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी होतात, परंतु वडिलकीच्या नात्यानं आदरणीय वैजापूर नगरीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी साहेब यांनी 15 दिवस या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या या ठिकाणी अध्यक्षपदी बसवलं आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की सुरुवातीला शिंदे गट आणि भाजपाचा इकडे मॅन्डेट असताना अध्यक्ष बसण्याची चर्चा होती, शेवटच्या दिवसापर्यंत ही चर्चा होती, मात्र अचानक कसं घडलं हो? नाही, तुम्ही बघताय की छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या झालेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची ग्रामीण भागाची जबाबदारी आदरणीय अतुलजी साहेब यांनी आदरणीय आमदार प्रशांतजी बंबसाहेब यांच्यावर टाकलीत आणि आमचे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजीव खंबायते आणि आदरणीय सुहास भाऊ यांनी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केलेत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक सदस्य या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निवडून आलेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर हा भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक न्यायतत्वानुसार या ठिकाणी दावा होता आणि तो खरा ठरला। बरं, जिल्ह्यामध्ये तालुक्यात सर्वात कमी सीट ज्या तालुक्यातून निवडून आले तो वैजापूर तालुका। भाजपाच्या रूपाने तुम्ही वैजापूरकरांची शान ठेवली होती, पक्षाने तुमची शान ठेवली का? 100% पक्षानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, अगदी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आज 12-13 महिने झालेले आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वसामान्य लोकांचा भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी विश्वास आहेत आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये जे काही कर्तृत्व गुण आहेत, नेतृत्व गुण आहेत ते ओळखले आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा मोठा अनुभव माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे असल्यामुळं मला या ठिकाणी ही संधी प्राप्त झाली। बरं, जिल्ह्यामध्ये अनेक लोक स्पर्धेमध्ये होते, तुम्हाला कधी कळलं हो तुम्ही अध्यक्ष होणार आहे? नाही, असं नाही, हे बा प्रत्येकजण स्पर्धेमध्ये या ठिकाणी असतोच, परंतु या ठिकाणी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कोण अध्यक्ष होणार, कोण उपाध्यक्ष होणार, कोण सभापती होऊ शकतो हे एक टेंटेटिव्ह गणित या ठिकाणी प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने मांडत असतो। बरं, असं म्हटलं गेलं की या सगळ्याचे करते धरते किंग मेकर डॉक्टर दिनेश परदेशी आहे, काय सांगा? 100% डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी, मी आधीच बोललो की माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या डोक्यावर वाणी साहेब गेल्यानंतर हात ठेवला आणि त्यांनी या ठिकाणी एक अप्रत्यक्ष विडाच उचलला होता का अविनाश गलांडेसारखा माणूस मी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसील आणि त्यांनी तो काल खरा करून दाखवला। बरं, शिंदे गटाकडून जी भूमिका घेण्यात आली होती, ठाकरे गटासोबत जाण्याच्या चर्चा होत्या, त्यावर काय सांगाल तुम्ही? नाही, त्यावर फार काही बोलणं उचित ठरणार नाहीत। खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदची एकूण 63 सदस्य आहेत आणि किमान 32 सदस्यांची मॅजिक फिगर आकडा हा भारतीय जनता पार्टीजवळ होता, हे ज्यावेळेस शिंदे गट असेल, शिवसेना किंवा बाकीची मंडळी असेल त्यांना कळाला आणि म्हणून त्यांनी या निवडणुकीतून काढता पाय घेतला आणि माझी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे। बरं, तुम्ही आत्ताच तुमचे राजकीय गुरु स्वर्गवासी आर्य वाणी यांचे आशीर्वाद घेतले, काय वाटलं असतं आपल्या राजकीय गुरुला? आज स्वर्गीय आर्य वाणी साहेब या ठिकाणी जर आपल्यामध्ये असते, आत्ताच आम्ही दर्शन घेऊन फार मला गैरवरून आलं आणि मी बाई संग चर्चा केली की आज वाणी साहेब जर असते तर एक आगळा वेगळा आनंद वाणी साहेबांना या ठिकाणी बघायला मिळाला असतं की आर्य वाणी साहेब यांच्या विचारानं जे काही कार्यकर्ते या ठिकाणी घडलेत, खऱ्या अर्थानं साहेबांच्या विचारानं या ठिकाणी न्याय मिळाला असं मी या ठिकाणी म्हणतो। बरं, तुमचे वडीलही खरं तर तुम्ही लहान असतानाच गेले होते, वडिलांनाही काय वाटलं असतं आज? बिलकुल, मी 2.5 वर्षाचा असतानाच माझे वडील त्या ठिकाणी
अटॅकनी वारलेले होते. मला खरं म्हणजे वडिलांचं या ठिकाणी पितृछत्र हरवल्यानंतर जो काही माझ्या सर्कलचा मायबाप जनता जनार्दन आहेत, ही सगळी कार्यकर्ते आहेत, यांनी या ठिकाणी खूप मोठं प्रेम या ठिकाणी दिलं आणि एक आगळा वेगळा आनंद कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रत्येक वडिलाला असतो, तसा आनंद त्या ठिकाणी त्यांना पण या ठिकाणी निश्चित झाला असतो. बरं, शेवटचा प्रश्न, एवढं मोठं पद मिळालं आहे, काय आपल्या तालुक्यासाठीचं विजन असणार आहे गलांडेंचं? खरं म्हणजे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था ही यासाठी एक त्याच्या कायद्याप्रमाणे ॲक्टपर्यंत चालत असतील, परंतु आज खऱ्या अर्थानं वैजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी जे काय करणे आहे ते आमचे सर्व सहकारी सदस्य, जिल्हा परिषदेचे माझे आता सहकारी या ठिकाणी पंकज भाऊ आहेत, आमचे सगळे सहकारी सदस्य आहेत आणि या सगळ्यांच्या विचारानं ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल, एमआरजीचा प्रश्न असेल, कृषी, पशुसंवर्धन, वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहेत, यांचे जे काही कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत, या कामाने या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं जलजीवन मिशन योजना अंतर्गत हर घर नल ही काही जी आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, जी काही धोरणं आहेत ते धोरण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम आमच्यासारखे पदाधिकारी या ठिकाणी करतील. बरं, गलांडेजी, शेवटचा पुन्हा प्रश्न विचारतो, कदाचित तुम्हाला तो आवडणार नाही. तुमचे जुने राजकीय सहकारी आमदार बोरणाऱ्यांचा फोन आला का हो या सगळ्या विजयानंतर? नाही, ते कशाला फोन करतील. बघितलं की या सगळ्यानंतर, निवडीनंतर गलांडेजींची ही प्रतिक्रिया होती. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.